आजचा पदार्थ आहे मऊ मोकळा आणि झटपट बनणारा मसूर पुलाव. मसूर पुलाव बनवण्यासाठी 1.5 वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून 5 मिनिटांसाठी भिजत ठेवलेत. म्हणजे जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतोय तेवढाच वेळ आपल्याला हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. 1.5 वाटी तांदळासाठी 1 वाटी भिजवलेला मसूर घेतला आहे. आता मसूर पुलाव बनवण्यासाठी मी कुकरमध्ये 3 चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं, 1 तमालपत्र, दालचिनी, 4 ते 5 मिरी आणि 4 लवंग घातल्या. आता हे मसाले तेलामध्ये 1 मिनिटासाठी परतून घेतले आणि त्यामध्ये 1 मोठा कांदा लांब चिरून घातला. आता कांदा चांगला मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेतला. जास्त लालसर होईपर्यंत परतायची गरज नाही. थोडा मऊ झाला की त्यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 मध्यम आकाराचा बटाटा लांब चिरून घालायचा. आता हे सगळं कांद्याबरोबर परतून घ्यायचे. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला, छोटा 1.5 चमचा धना पावडर, छोटा 1 चमचा जिरा पावडर आणि छोटा अर्धा चमचा हळद घातली. त्याबरोबरच चवीनुसार मीठही घातलं. आता हे सगळे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, लांब चिरलेला टोमॅटो आणि भिजवलेला मसूर घातला. आता मसाले आणि मसूर छान एकत्र करून घेतला आणि 2 ते 3 मिनिटांसाठी मंद गॅसवर परतून घेतला. आता मसूर मसाल्यामध्ये छान परतून झाला आहे आणि मसूरला बटाट्यांना मसाल्याचा छान रंग चढला आहे. आता या मसूरमध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. तांदूळ छान नितळून घ्यायचे आणि मग यामध्ये घालायचे. आता तांदूळ मसाल्यांमध्ये मिसळून घ्यायचा. तांदूळ परतताना तो खूप हलक्या हाताने परतून घ्यायचा आणि खूप जास्त वेळ परतायचा नाही, कारण तो आपण भिजवून घेतलेला आहे. तो खूप जास्त वेळ परतला तर त्याचे तुकडे होतील. तांदूळ मसाल्यांमध्ये मिसळून झाला की त्यामध्ये सगळ्यात शेवटी 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने ते तांदळामध्ये मिसळून घ्यायचं. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मी 1.5 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मसूर घेतला होता. त्यासाठी मी 2.5 वाटी गरम पाणी घातलं आहे. मी तांदूळ 5 ते 7 मिनिटांसाठी भिजवून घेतलेला होता, त्यामुळे 2.5 वाटी पाणी पुरेसं आहे. पण जर तुम्ही तांदूळ भिजवला नसेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा. आता पुन्हा एकदा मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता गॅस फुल्ल करायचा आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की गॅस मध्यम करायचा आणि कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम गॅसवर 1 शिटी आणि मंद गॅसवर 1 शिटी घ्यायची. 2 शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद केला आणि 10 मिनिटांसाठी कुकर पूर्णपणे थंड होऊ दिला. कुकरचं झाकण उघडल्यानंतर भाताचा सुगंध इतका छान घरभर पसरतो की भूक नसेल तरी तो खावासा वाटतो. तुम्ही बघू शकताय मसूर पुलाव एकदम मोकळा मोकळा झाला आहे आणि त्याबरोबरच तो कोरडाही झाला नाही आहे, छान मऊ झाला आहे. हा मसूर पुलाव तुम्ही रायत्याबरोबर खाऊ शकता किंवा हा असाच गरम गरम तुपाबरोबरही खूप छान लागतो. तर हा झटपट बनणारा मसूर पुलाव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.